आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोकणातला कालवाने हा चला त्यांना डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून कंत्राट त्यांनी मिळवलेलं आहे असा आरोप त्यांच्यावर आहे आणि हे खरं आहे. दोन्ही कंत्राटदारांनी खोटा दाखला दिला. म्हणजे ज्यावेळेला काही क्रायटेरिया असतो त्यावेळेला तुम्ही इतकं काम केलं आहे का, तितकं काम केलं आहे का, हे जे दाखले त्या ठिकाणी द्यावे लागतात. काही प्रकल्पामध्ये इतक्या कोटीचं काम तुम्ही केलेलं असलं पाहिजे अशा बस आले बस आमदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय बसा. नाही असं तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून बसा साहेब खाली. चला चला चला, मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय, महत्वाचा प्रश्न आहे. जरा सांगा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या ठिकाणी खोटं बनावटपत्र दाखल करून यांनी या ठिकाणी कामं मिळवलेली आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. FIR क्रमांक 1644/2025 हा 8/12/25 या ठिकाणी ACBने दाखल केलेला आहे. चौकशी सुरू आहे. त्यानंतर दोषारोप त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग हा विषय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाईल. दुसरं सुमित बजोरिया जे आहेत त्यांचंही 120/2020 14/2/2020 रोजी या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. ACBने तपास केलेला आहे. दोषारोप जे आहे त्याचं 8/9/22 रोजी विशेष न्यायालय यवतमाळ येथे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. या दोन्ही केसमध्ये FIR झालेला आहे. ACBने चौकशी करून त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केलेला आहे. इथे कुठेही लपवालपवी नाही आहे किंवा कोणाला पाठीमागे घालण्याचं एक कारण नाही आहे. पण आता हा विषय जो आहे हा न्यायप्रविष्ट आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल.